नमस्कार. मी आहे मुक्काम पोस्ट वाकी, नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि आपल्यासमोर आहेत शेतकरी श्री देवराम मराडे सर. आपण एक महिन्यापूर्वी साधारण आलो होतो आणि सरांची ते लागवड चालू होती कांद्याची, आणि त्यावेळेला आम्ही एक सॅम्पल म्हणून त्यांना सरांना दिलं होतं, आणि सरांनी पण आमच्यावर विश्वास ठेवून एक प्लॉट बनवला आहे. आणि मित्रांनो, आपण हा प्लॉट पण बघणार आहोत. तर तत्पूर्वी मी मराडे साहेबांना विनंती करतो आहे की आपल्या वेलफेअर एंटरप्राइजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं किसान शक्ती हे प्रोडक्ट आहे. आपण हे किसान शक्ती ही बॉटल आपण दिली होती सरांना. या बॉटलचा रिझल्ट सरांनी घेतला आहे, तर त्याच्याबद्दल आपण त्यांनाच विनंती करतो की त्यांना काय अनुभव आला सर सांग. सर, ज्या टायमाला तुम्ही आले त्या टायमाला आम्हाला सांगितलं का हे आमचं कंपनीचं औषध घ्या. आमचा साधारण विश्वास बसत नव्हता, परंतु आमची 4 एकर लागवड असल्याबरोबर आम्ही एक 20 ते 25 गुंठ्याचा एक प्लॉट निवडला गेला, आणि त्याच्यात ह्या कंपनीचं औषध फवारलं त्यांच्या माहितीनुसार. त्याच्यामुळं आमची इतर जी लागवड 3.5 एकर लागवड आणि ज्या अर्धा एकरमध्ये आम्ही औषध फवारले, त्याचा जवळजवळ जमीन आसमानचा बदल झालेला आहे. हे खूप त्याला आम्ही आतापर्यंत खत नाही दिलं, कुठलं केमिकल यांचं कंपनी सोडून औषध नाही दिलं, तर जवळजवळ याची वाढ 1-1.5 फुटापर्यंत झाली. आणि आम्ही जे बिगर आमचं साधं एक पहिलं, तर ते साधारण 6-7 इंचापर्यंत अशी वाढ आहे. तर या कंपनीच्या औषधाचा रिझल्ट चांगला आहे. आणि उरलेल्या शेतीवरती आता आपण हे नंतर आता साहेब आज आलेले तिथं आणि त्यांना दावलं, तर आम्हाला ते पटल्यानंतर आम्ही म्हटलं मग आता बाकीचं सुद्धा तुमच्या माहितीनुसार आम्ही ते तुमच्या कंपनीचं औषध फवारू अशी आम्हाला गॅरंटी आलेली. म्हणून आता बाकीच्या जे 3.5 एकरमध्ये कंपनीचं औषध आम्ही फवारणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता इथे थोडंसं, म्हणजे किसान शक्ती नुसतं एक ऑर्गॅनिक शेत खत नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर ह्या हाईट आहे साधारणपणे 1.5 फुटाची आहे, आणि ग्राउंड लेवलपासून बघितलं ना तर एक पहिले 8 दिवस ह्याच्यावरती कुठलीही आपली ट्रीटमेंट झाली नाही. 8 दिवसानंतर ह्या लागवडीच्या 8 दिवसानंतर आपण ह्याला आपलं खत म्हणजे किसान शक्ती चालू केलं, आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल, जरा नॅरो या सर, हे बघा ह्या कांद्याचा बुंदा आहे. या बुंद्यामध्ये पाती आपल्याला दिसतील, बरोबर ना. ह्या पातीचा फुटवा सगळ्या A to Z पातींवरती तुम्हाला हे रिझल्ट बघायला मिळतील. आणि मराडे सर या गावामधले यश शेतकरी आहेत. आणि जर तुम्ही हा जर पूर्ण प्लॉट आहे, म्हणजे जस्ट एक जुगार म्हणतात, जस्ट जुगार सर करून बघूया तुमचं प्रोडक्ट काय आहे ते आपल्याला दाखवायचं. आणि त्याच्यामध्ये किसान शक्तीनं असे बरेचसे चॅलेंज पार पाडलेले आहेत. आणि आपण त्यांच्या खालच्या बाजूला, सर स्टॉप करा, आपण खालच्या बाजूला जातोय जरा. ते 10 दिवसानंतर सरांची ही लागवड होती. जरा थोडंसं आपण बघूया. सेम डे, फक्त 8 दिवसाचा डिले आहे आपल्याला बघायला मिळेल. ह्याची वाढ आहे ती झालेली नाही आहे. ज्याचा बुंद्याची जी साईज बघितली तर फार नॉर्मल आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये फार छोटी छोटी रोपं, हे बघा, म्हणजे 1 महिन्याचं रोप एवढं असू शकत नाही. याला कारण असं आहे मित्रांनो, ह्याला रासायनिक खाद देऊन 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 ही जमीन बंजर होण्याच्या मार्गावरती आहे. आणि आपल्याकडे वेलफेअरचं हे किसान शक्ती हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. आणि आम्ही विश्वास देतो की आजपासून बरोबर 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा एक व्हिडिओ आपण याचा बनवणार आहे. त्यावेळी तुम्हाला बघायला मिळेल की खरोखरच हा माळासुद्धा हिरवागार कच्चं काळोखी असलेला असं मिळणार आहे. तर हे होतो आपण वाकीमध्ये. तर मित्रांनो, आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन शेतामध्ये. थँक्यू, ऑल द बेस्ट.